चला आता संध्याकाळ स्वयंपाक करायचा आहे. इथं पीठ भिजवून घेतलंय. आज आपण पनीरची भाजी बनवणार आहे. इथं कांदा 2-4 कांदे घेतले, 2-3 टोमॅटो घेतले, इथं पावशेर पनीर आहे, इथं काजू घेतले, इथं आलं आणि लसूण आणि कोथिंबीर. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ आपण. तेल तापले. इथं आता आपण आलं लसूण पेस्ट टाकून देऊ. कांदा टोमॅटोची पेस्ट केलेली चांगली परतून घेऊ. आता चांगला मसाला परतून झाला. पेस्ट टाकली. तिथं पाणी ठेवले गरम करायला. आता आपण मसाले टाकून घेऊ. धना पावडर, हळद, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं. तुम्हाला कमी जास्त किती लागते ते. पनीर मसाला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता इथे थोडंसं गरम पाणी टाकायचं. मिक्स ग्रेव्ही चांगली होते. तेल सुटू तरीला परतायचं ग्रेव्हीला. अरे सगळं इथे ग्रेव्ही चांगली मस्त झाली आहे. शिजत आली. आता हे तेल सुटू परतलं ना एकदम छान होते ग्रेव्ही. आता हे पनीर आहे ना ते गरम पाण्यात टाकून घ्यायचं म्हणजे एकदम मऊ होतं, सॉफ्ट होते एकदम छानपैकी. इथे मस्त ग्रेव्ही झाली आहे. बघू शकता तुम्ही. हे पनीर टाकून घ्यायचं आता ग्रेव्ही. मिक्स करून घ्यायचं. गरम पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला लागेल तेवढी किती ग्रेव्ही लागते तेवढी. छान उकळी काढून द्यायची पाहिजे. छान उकळी आली. काजूची पेस्ट टाकून द्यायची. तिकडे चांगला येतो, घट्टपणा येतो. कशी झाली आपली पनीरची भाजी बघू शकता. थिकनेस आला. बाय सगळ्यांना. बघू सगळं इथं परत घ्यायचं. लावायचं.
घरगुती बनवलेले पापड येते